नमस्कार, मी ज्ञानेश्वरीच रेसिपी मध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण बघणार आहोत कॅन्डल वरती चिमटा का धरायचा, त्यासोबतच प्लास्टिक बाटलीच्या भरपूर अशा आपण टिप्स बघणार आहोत, त्यासोबतच चार्जरची टिप बघणार आहोत। या सगळ्या टिप्स मधून महिलांची एकतर पैशांची आणि वेळेची बचत होणारच आहे, त्यासोबत आपलं आरोग्य सुद्धा व्यवस्थित राहील आणि आपल्याला घरामध्ये छोट्या छोट्या गोष्टींमध्ये वेळ सुद्धा लागणारा जो असतो तो वाचवता येणार आहे। किचन टिप्स आहेत काही, त्या सुद्धा खूप जास्त युजफुल आहेत। आणि पहिली आपली आजची किचन टिप आहे ती म्हणजे घरामध्ये जेव्हा आपण उसळ बनवण्यासाठी काही कडधान्य वगैरे भिजत घालतो, तेव्हा त्या कडधान्यांना मोड आणण्यासाठी आपण जेव्हा ते भिजत घालतो तेव्हा काय करायचे की एखाद्या भांड्यामध्ये ते कडधान्य काढून घ्यायचे आहे। तिथे मी मटकी, वाटाणा आणि हरभरा तिन्ही एकत्र असं काढलेलं आहे, पण याला स्वच्छ धुवत असताना भरपूर पाणी टाकायचं, म्हणजे जर काही एखादे किडलेले पण याच्यामध्ये असतात जे दिसत नाही आणि ते किडलेले धान्य आपोआपच पाण्यावरती तरंगतात आणि ते लगेचच आपल्याला पटकन ओतून घ्यायचे आहे दुसऱ्या एखाद्या बाउलमध्ये, जेणेकरून त्या पाण्यासोबत ते किडलेले कडधान्य सुद्धा बाहेर निघून जातात आणि या पद्धतीने आपल्याला व्यवस्थित आपले कडधान्य भिजत घालता येतात। तर त्यामध्ये डबल पाणी टाकलेलं आहे दुसरं मी, आणि ते पाणी स्वच्छ असं 2 वेळेस कडधान्य धुवून घेतलेले आहेत आणि नंतर भरपूर पाणी टाकायचं आणि हे कडधान्य भिजत घालायचे। असं तर हे आपण नॉर्मली करत असतो, पण आपल्याला जर हे कडधान्य अजून हेल्दी बनवायचे असतील, चांगले बनवायचे असतील किंवा सर्दी, खोकला, ताप यासारख्या आजारांना सुद्धा आपल्याला आपल्यापासून दूर ठेवायचं असेल तर कडधान्य हे आठवड्यातून आपण 1-2 वेळा खात असतो। तर ते कडधान्य उसळीच्या स्वरूपात किंवा मग भाजीच्या स्वरूपात आपण खातो, तर याच्या भाज्या देखील आपण करून खातो। तेव्हा हे भिजत घालतानाच काय करायचं, यामध्ये एक छोटंसं काम करायचं, किचनमध्ये असलेल्या 2 वस्तू यामध्ये ॲड करायच्या आहेत। त्या म्हणजे यामध्ये आपल्याला पाव चमचा मीठ टाकायचं आणि पाव चमचा यामध्ये हळद टाकायची आहे। हळद आणि मिठामुळे हे कडधान्य भिजत असतानाच यामध्ये हळद जी आहे ती व्यवस्थित मुरली जाते आणि त्यामुळे मग हे आपले जे कडधान्य आहेत ते हळदीच्या पाण्यामध्ये व्यवस्थित भिजून होतात आणि तेच आपल्याला आहारामध्ये आपण सेवन करतो किंवा खातो, तर तेव्हा आपल्याला सर्दी, खोकल्यापासून आपलं संरक्षण होतं। म्हणजेच हळद जी आहे ती गुणकारी आहे भरपूर रोगांवरती, त्यामुळे आपल्याला हळद वेगळी खाण्याची गरज नाही। आहारामध्ये कुठल्याही भाज्यांमध्ये थोडीशी का होईना हळद ही आपण ॲड नंतर करतोच, पण यावेळी आपण कडधान्य भिजत घालताना हळद टाकली, त्यामुळे खूप छान अशी टेस्ट तर याला येणारच आहे, पण आपलं आरोग्य सुद्धा निरोगी राहणार आहे। व्यवस्थित आपल्याला हेल्थ होणार, आपली चांगली राहण्यासाठी थोडीशी हेल्प होणार आहे। नक्कीच तुम्ही हा उपाय एकदा करून बघा। खूप टेस्टी असे आपले हे कडधान्य पुन्हा नंतर आपण तयार करतो ना, तेव्हा त्याची उसळ सुद्धा खूप छान आणि टेस्टी तयार होते। पुढची आपली टिप आहे चार्जरचं वायर। जेव्हा आपण चार्जर असं रिकामच ठेवलेलं असतं, म्हणजे जेव्हा आपण मोबाईल चार्जिंगला लावलेला नसतो, तेव्हा वायरला हलकासा जरी धक्का लागला तरी वायरचं इकडे तिकडे वायर लागलं जातं आणि मग नंतर चार्जर सुद्धा खाली पडू शकतं। पडलं चार्जर की फुटू शकतं आणि हे वायर जे आहे ते व्यवस्थित दिसत सुद्धा नाही जर आपण असं व्यवस्थित नाही ठेवलं तर। म्हणून एक चिमटा घ्यायचा, चिमट्याला डबल टेप लावून असं साईडला एक चिमटा लावून ठेवायचा आहे बोर्डाच्या साईडला, आणि डबल टेपच्या साहाय्याने कुठलाही प्लास्टिकचा चिमटा असेल ना तर तो भिंतीलाही चिटकतो किंवा असा बोर्डावरही चिटकतो, तर असा व्यवस्थित चिटकवून ठेवायचा। उलटा चिमटा लावायचा म्हणजे यावरती वायर असं गुंडाळता येतं आणि यामध्ये आपल्याला ते वायर छान हँग करून ठेवता येतं। तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा तुमच्या घरात असलेल्या चार्जरची वायर व्यवस्थित अशी हँग करून ठेवा, म्हणजे व्यवस्थित ते ऑर्गनाइज राहतात, लवकर खराबही होत नाही आणि चार्जर पडण्याचीही भीती राहत नाही आपल्याला। पुढची आपली टीप आहे ती म्हणजे घरात पडलेल्या प्लास्टिकच्या बॉटल्स। अशा प्रकारच्या स्प्राईटच्या, माजाच्या, कशाच्याही बॉटल्स आपल्याकडे नेहमीच येत असतात, तर या बॉटल ज्या असतात त्या वॉटर बॉटल सुद्धा असू शकतात आपल्याकडे, त्यामुळे भरपूर बॉटल असतात। बॉटल जर आपण फेकून दिली तर ती कुठल्याच कामाची नसते, म्हणजेच ही टाकाऊ आहे, तर ही नक्कीच टाकाऊ वस्तूंमध्ये जाते, कचऱ्यामध्ये जाते। आपण त्याला नक्कीच फेकून सुद्धा देतो, याचा वापर काही करावा हे आपल्याही लक्षात येत नाही, पण आपण जर याचा छान पद्धतीने वापर करून घेतला तर टाकाऊपासून एखादी टिकाऊ वस्तू सुद्धा तयार होऊ शकते। कारण जेव्हा आपण वस्तू घेतो तेव्हा या प्लास्टिकच्या बॉटलचे सुद्धा पैसे आपण दिलेले असतात, कारण
जेव्हा ही कंपनीमध्ये कुठेतरी तयार होते आणि मग त्यामध्ये या वस्तू पॅक होऊन येतात आपल्याकडे, तेव्हा या प्लास्टिकच्या बॉटलचे सुद्धा पैसे त्यामध्ये ॲड केलेले असतात, पण आपल्याला ते लक्षात येत नाही. आपण टाकाऊ वस्तू आहे म्हणून फेकून देतो. जर याचा वापर करून घेता येत असेल तर का नाही करायचा. म्हणून आपण प्लास्टिकची बॉटल अशी थोडीशी कात्रीने आडवी कट करायची, त्यानंतर उभी कट केली थोडीशी, आणि वरचा जो टोपणाकडचा भाग होता तो आपण कट करून साईडला काढलेला आहे. कसा काढलाय बघा तुम्ही एकदा व्यवस्थित. व्हिडिओ जो आहे तो थोडासा पाठीमागं घ्या म्हणजे लक्षात येईल. थोडासा वरती केला कट आणि नंतर आडवी बाटली पुन्हा कट केली. वरचा भाग सुद्धा आपण वापरणार आहोत घरामध्ये. त्याचा खूप छान उपयोग आहे. बाटलीच्या टोपणाकडचा जो भाग निघालेला आहे त्याचाही खूप छान मी वापर करून तुम्हाला दाखवलेला आहे. एका छोट्या आणि टाकाऊ वस्तूपासून 2-2 वस्तू आपण बनवतोय. तर याला जो खालचा जो भाग बाटलीचा उरलेला आहे कट केलेला, तर याला काय करायचं, टिकलीला असं टिकली लावायची आहे. आपण जी टिकली कपाळावरती लावतो दररोज, तर त्यापैकी कुठल्याही लाल चॉकलेटी कलरच्या असतील, कोणतेही असतील तर टिकल्या घ्यायच्या आहेत आणि टिकल्या लावून आपण याला डेकोरेट करायचंय. तर थोड्याशा 3-4 टिकल्या मी लावल्या आणि नंतर इथे खाली पण थोड्याशा 1-2-3 लावल्या. तर या टिकलीनेच मी याला डेकोरेट केलंय. तुम्हाला हवं तर तुम्ही नेल पेंटने पण याला डेकोर करू शकता किंवा मग यावरती कुठलेही स्टिकर वगैरे लावून सुद्धा याला डेकोरेट करू शकता. आणि या बाटलीला छान डेकोरेट केलं तर हे कोणाच्याही लक्षात येत नाही की हा टूल बाटलीचा बनवलेला आहे. खूप सुंदर अशा पद्धतीने याला पेंट देखील तुम्ही करू शकता जर तुम्हाला पेंट करायला आवडत असेल तर, किंवा मग काहीच तुम्हाला करायचं नसेल तर एखादी लेस घ्या आणि यावरती स्टिक करून टाका. तर वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही याला डेकोर करू शकता, जशी तुमची आयडिया असेल जसं तुम्हाला वाटेल तसं. आणि या पद्धतीने हा प्लास्टिकचा टूल आहे तर हा खराबही होणार नाहीये. खूप ड्युरेबल असतो प्लास्टिक, त्यामुळे हा पटकन खराब सुद्धा होत नाही. जशी बाटली टिकून राहते तशी ही सुद्धा वस्तू टिकूनच राहील. पाठीमागे याला सुद्धा एक डबल टेपचा 1 इंच एवढा तुकडा घ्यायचा आहे कट करून आणि तो लावायचा आहे. आणि हा टूल कुठल्याही भिंतीवरती, शोकेसमध्ये, कपाटामध्ये कुठेही अडकवून ठेवा. जिथे तुमचा फर्स्ट एड बॉक्स असेल तिथेच कुठेतरी साईडला ठेवाल ना, तरी सुद्धा तुम्हाला या वस्तू ज्या आहेत त्या व्यवस्थित वेळेमध्ये मिळतील. आता फर्स्ट एड बॉक्समध्ये तरी आपण काय काय ठेवणार, त्यामध्ये भरपूर असा पसारा असतो, भरपूर वस्तू त्यामध्ये ऑलरेडी ठेवलेल्या असतात. टॅबलेट असतात, कधी कुठल्या कुठल्या वस्तू असतात. तर या सगळ्या वस्तूंमध्ये बाटल्या ज्या असतात ना आपल्याकडे, म्हणजे ट्यूब असतात ना, तर या वेगवेगळ्या जखमेवरच्या ट्यूब असतील, कधी वेगवेगळ्या पेन म्हणजे पेन रिलीफच्या काही ट्यूब असतात आपल्याकडे. तर खूप साऱ्या ट्यूब आपल्याकडे साठल्या जातात. तर या व्यवस्थित ठेवायच्या असतील तर हा टूल कामी येऊ शकतो. दिसायला अप्रतिम दिसतो आणि कुठेही याला नीट ठेवलं ना तुम्ही तर दिसायला खूप छान असा तयार होणारा हा टूल आहे. छोट्या बॉटलचा बनवलाय म्हणून छोटा दिसतोय, पण माझ्याकडे असलेल्या सगळ्या ट्यूब यामध्ये व्यवस्थित आरामात बसलेल्या आहेत. तुम्हाला मोठा बनवायचा असेल मोठा बनवा आणि सगळ्या घरामध्ये असलेल्या ज्या ट्यूब आहेत ते एकत्र ठेवा, म्हणजे वेळेत सापडतात. वेळेची बचत होते. महिलांना जेव्हा आपल्याला काही हवं असतं तेव्हा पटकन वेळेत नाही सापडलं की वेळ आपला भरपूर जातो आणि तिथेच आपलं वेळेचं नुकसान होतं. वेळ खूप महत्त्वाची असते. घरामध्ये देखील कामाचं वेळेचं व्यवस्थित मॅनेजमेंट असेल किंवा ऑर्गनायझेशन व्यवस्थित असेल तर आपल्याला वेळेत कामं करायला खूप जास्त मदत होते. पुढची आपली टीप आहे ती म्हणजे अशा प्रकारे घरात रांगोळी आपण जेव्हा काढतो, रांगोळी काढणं खूप सोपं, सगळ्यांनाच आवडतं सुद्धा. तर रांगोळी आपण देवापुढे दररोज काढतो किंवा दारामध्ये दररोज काढतो, पण जर स्मूथ अशी फरशी असेल आणि त्यावरची रांगोळी तुम्हाला भरायला कठीण जात असेल तर खूप सोपी अशी आयडिया मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. ही सुद्धा आयडिया तुमच्या सगळ्यांना खूप आवडणार आहे. आणि आपण एक छोटासा टूल बनवलेला आहे. तर तो टूल जो आहे तो प्लास्टिक बाटलीचा आहे आणि त्या टूलमुळे आपल्याला ही रांगोळी जी आहे ती व्यवस्थित क्लीन करायला खूप जास्त मदत होते. दररोज सकाळी जेव्हा देवपूजा करतो तेव्हा हाताने रांगोळी भरणं तर कोणालाच आवडत नाही. मग आपल्याकडे सगळ्यांच्या देवघरामध्ये छोटासा झाडू नक्कीच असतो. हा अशा प्रकारचा झाडू आपण घेऊन ठेवलेला असतो. तर देवाच्या समोरचं झाडण्यासाठी किंवा देवाच्या आजूबाजूच्या एरिया झाडण्यासाठी आपण या झाडूचा वापर करतो. मग हा जो झाडू आहे तर या झाडूनेच काय करायचे, रांगोळी जर आपण काढलेली असेल स्मूथ फरशीवरची तर आपल्याला ह्या छोट्याशा टूलचा वापर करायचा. आता जो टूल आपण बनवला ज्यामध्ये ट्यूब ठेवल्या तर त्याचा जो वरचा पोर्शन निघालेला होता ना बाटलीचा, म्हणजे प्लास्टिक बाटलीचा, तर तो पोर्शन आपल्याला ॲज अशा प्रकारची सुपली म्हणून वापरायचा आहे. म्हणजे बघा कचरा भरण्यासाठी आपण सुपली वापरतो ना, तशीच आपण ही देवाच्या रांगोळीसाठी सुपली म्हणून या प्लास्टिकच्या बाटलीचं जे टोपणाकडचा भाग होता त्याचा वापर केला तर छान असं याच्यामध्ये रांगोळी किंवा मग अगरबत्तीचा जर काही खाली पडलेला कचरा थोडासा असेल तर तो पण भरता येईल. म्हणजे अंगारा वगैरे अगरबत्तीचा, धूपचा, हे सगळं पडलेलं असतं देवाच्या समोर, तर ते भरण्यासाठी आपल्याला या छोट्याशा बाटलीच्या तुकड्याचा वापर करता येतो.
आणि घरामध्ये आपल्याला खूप कचरा होण्यापासून आपण व्यवस्थित थांबवू शकतो किंवा छोटासा एक टूल आपल्या कामी येऊ शकतो. पैशांची बचत आहे. नक्कीच मार्केटमध्ये तुम्हाला हे टूल सुद्धा विकत मिळू शकतात, पण घरच्या घरी केले तर काय हरकत आहे. टाकाऊ वस्तूंमध्ये जर हा टूल तयार होत असेल तर पैशांची नक्कीच बचतही होते, वेळेची सुद्धा बचत होते, कारण पटकन कामं झाली की वेळ नक्कीच वाचतो. पुढची आपली टिप आहे तर ती म्हणजे घरामध्ये आपल्याकडे असे काही कपडे असतात लहान मुलांचे की त्यावरती असे बटन असतात आणि हे स्टिक केलेले असतात. याला शिवण्यासाठी कुठेही होल नसतं, तर हे शो बटन आहे. तर हे शो बटन जे आहे ते त्यावरती स्टिक केलेलं होतं. म्हणजे एक जॅकेट आहे माझ्या मुलीचं, त्याच्यावरती हे स्टिक केलेलं होतं. तर हे स्टिक करण्यासाठी एक इथे आपल्याला प्लास्टिकचं किंवा मग रबर सारखं तुम्हाला त्यावरती दिसेल, ज्याच्या मदतीने हे कपड्यांवरती स्टिक केलेलं असतं. तर हे तुम्हाला हे रबर जे आहे ते ज्या बटनला तुम्ही स्टिक करणार आहात त्यालाच तुम्ही पाठीमागून बघायचं आहे. ते काढून घ्यायचे रबर अशा प्रकारे हातामध्ये, आणि याला गरम करताना हाताने गरम करायचं नाही, नाहीतर त्या हाताला स्टिक होऊ शकतं तुमच्या. आपल्याला एका चिमट्यामध्ये घ्यायचं याला आणि एक कॅन्डल अशी पेटवून ठेवायची साईडला, आणि कॅन्डलवरती चिमट्याने हे गरम करायचं. गरम केलं की हे मेल्ट होतं आणि लगेच आपल्या या बटनच्या बॅक साईडला असं स्टिक करायचंय. पहिल्यांदा बटनला हे स्टिक झालं की नंतर मग आपल्याला कॅन्डलवरती हे थोडंसं गरम करून घ्यायचं बटन पुन्हा अजून एकदा, म्हणजे हे रबर जे आहे बॅक साईडचं ते, आणि पुन्हा ते आपल्याला मेल्ट झालं की जिथे आपण हे स्टिक करणार आहोत ज्या जॅकेटला, ज्या ड्रेसला, कुठल्याही ड्रेसवरती असे स्टिक करण्याचे शो बटन आजकाल मिळत आहेत. तर म्हणजे ड्रेस तसे असतात की ज्यावरती शो बटन हे स्टिक केलेले असतात. तर ते निघाले तर अजिबात टेन्शन घ्यायची गरज नाही. आपल्याला हे शो बटन अशा एकदम इझी पद्धतीने, सोप्या पद्धतीने, घरगुती पद्धतीने बसवता येतात. म्हणजे या पद्धतीने तुमचा ड्रेस खराब होणार नाही. कितीही महागडे ड्रेस असतील तर कधी कधी या छोट्याशा गोष्टीमुळे आपण ते यूज करत नाही, कारण बटन कुठलं तरी पडलेलं असतं, तर मग ते आपल्याला स्टिक करणे अवघड वाटतं किंवा मग ते येतच नाही किंवा त्याची ट्रिकच माहीत नसते. त्यामुळे मग आपल्याला आपल्या कपड्यांचं वेस्टेज होतच तिथे. तर या पद्धतीने आपण छोट्या छोट्या टिप्स आणि ट्रिक्स वापरून घरामध्ये त्याचा वापर करून घेऊ शकतो. पैशांची बचत होते, मग टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनतात, टाइम सेव्हिंग होतं, किचन टिप्स आहेत तर आरोग्याची बचत होते, आरोग्याची सुद्धा काळजी घेता येते. तर या पद्धतीने काही टाकाऊपासून टिकाऊ वस्तू होते. सगळ्या टिप्स कशा वाटल्या नक्की सांगा. आवडल्या असतील तर नक्कीच करून बघा. जरी व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रपरिवारासोबत. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, समोरच्या घंटीवर क्लिक करून ऑलवर क्लिक करून ठेवा, म्हणजे प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. पुन्हा भेटू आपण अशाच एका छानशा व्हिडिओ सोबत. आणि आजचा हा व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल पुन्हा एकदा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद.